फ्रेंड, तर आज आपण ना मठार पनीर बनवणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे। आता त्या तेलामध्ये आपण ना मठार आणि पनीर फ्राय करून घ्यायचं 2-3 मिनिटासाठी, जास्त नाही। त्यानंतर आपण ना हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा कांदा बारीक करून घेतला आहे आणि तो परतून घेतला। त्यानंतर मी मिक्सरला 2 टोमॅटो लावून घेतले होते, ती बारीक पेस्ट करून ती पण तेलामध्ये परतून घेतली आहे। त्यानंतर इथे आपण तेलामध्ये फ्राय केलेलं पनीर घातलेलं आहे। त्या एका वाटीमध्ये मी इथे मठार पनीर मसाला तयार घेतलेला आहे। जर तुम्हाला तयार मसाला घालायचा नसेल तर तुम्ही दुसराही मसाला घालू शकता। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा धना पावडर, आणि या तयार मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता हे मी सर्व टोमॅटो, पनीर आणि मटार तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये हा तयार मसाला घातलेला आहे। आता हे ना आपण 2-3 मिनिटासाठी चांगलं असं परतून घ्यायचा, म्हणजे मठार पनीरला छान असा कलर येतो। आणि जर तुम्ही पाणी घालत असाल ना तर गरम पाणीच घालायचं आहे। आता मी थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे। तर इथे आपलं ना हा मठार पनीर तयार झाला आहे।